आई, सगळी कामं तर केलेत मी आणि जेवण पण बनवले. संध्याकाळी जेवून घ्या, मी आता डायरेक्ट परवाच येईल. 2 दिवस कशाला? चांगलं 4-5 दिवस राहून ये. ना काम ना धंदा ना जबाबदारी कुठल्या गोष्टीची. बरं ठीक आहे, उद्या संध्याकाळीच येईल मी. हा ठीक आहे, जावा. येते. रेश्मा, बरं चल आलीस तू. तुझ्यासाठी पास्ता बनवलाय, तो खाऊन घे आणि दादांना पण दे. आणि 2 दिवस मी नसणार आहे, तर घरी थोडं लक्ष दे हा. आईंची पण तब्येत बरी नाही आणि ह्या आईंच्या गोळ्या आहेत, तर त्या आठवणी त्यांना देत जा. त्यांच्या लक्षात नाही राहत ना. पास्ता केलास तर काय उपकार केलेस काय आमच्यावरती? आणि आता तू जाणार आहेस तर घरातली कामं कोण करणार? मी काही कामं वगैरे करणार नाही. तुझी तू कामं कर आणि ह्या गोळ्या आहेत ना त्या आईला जाऊन दे जा. बरं, मीच देते. माझी तयारी तर झाली ताई. हे काय, तुम्ही तयार का नाही झालात? मला कंटाळा आलाय, तू जाऊन ये. अहो पण तुम्ही कालच बोललेलात ना की मी येणार आहे पूजेला असं. मला कोणी आमंत्रण वगैरे दिलं नाही, मग मी कशाला येऊ? अहो पण मी सांगितलं होतं ना तुम्हाला की मम्मीने बोलवलंय सर्वांनाच. मी रिकाम टेकडी नाहीये, मला खूप काम आहे. तू जाऊन ये. बरं ठीक आहे. कसला विचार करतेस? निघायचं नाही का? काय नाही, निघूया ना चल. काय झालं? एवढं शांत का बसले होतीस? कोण काय बोललं का तुला? नाही, कोण काही बोललं नाही. तुझ्या चेहऱ्यावरून ना सगळं काही समजतंय मला. काय नाही, मी सगळ्यांसाठी सगळंच करते, सगळ्यांना मी आपलंसं समजते. हो माहितीये मला. मग पण तुझ्या घरचे मला आपलंसं कधी समजणार आहेत काय माहित. मी असं काय करू जेणेकरून ते माझ्याशी नीट वागतील, प्रेमाने वागतील. मी तर सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी करते. ताईंसाठी, रेश्मासाठी, आईंसाठी. बहिणी पण नेहमीच टोचून बोलत असतात, रेश्मा पण आणि आई पण. म्हणजे मी तर त्यांना काही बोलत पण नाही आणि सगळ्या गोष्टी करत पण असते. कदाचित माझंच काही चुकत असेल की त्या मला आपलं मानायला तयारच नाही आहेत. तू त्यांचं मनावर नको घेऊ. आपल्याला उशीर होतोय, चल जाऊया. तू तिकडून आल्यावर आपण बोलूया या विषयावर. जाऊ दे, चल निघूया आपण.